आणि आता काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण विस्ताराने आढावा घेऊया। 3 दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांच्या चकमकीत देशातला सर्वात मोठा माओवादी हिडमा ठार झाला। हिडमावर त्याचं मूळ गाव असलेल्या पुवर्ती या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या आंध्र प्रदेशच्या उल्लुरी सीताराम राजू या जिल्ह्यामध्ये 6 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलेलं होतं। हिडमाच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातल्या 50 पेक्षा जास्त गावातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमलेले होते आणि यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश पाहायला मिळालाय। अंत्यसंस्काराला काही माओवादी आणि त्यांचे समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यानं या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। माओवादी हिडमावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते आणि या सगळ्या अंत्यसंस्कारासाठी 50 गावातल्या ग्रामस्थांनी उपस्थिती लावलेली होती। महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता। त्याचबरोबर काही माओवादी आणि इतर त्याचे साथीदार देखील इथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंच पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त इथे ठेवलेला होता। पुवर्ती या गावामध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत।